स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेमध्ये काम करणारे अभिनेते किरण माने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आहे। मात्र या चर्चेमागचं कारण काय आहे? चला तर आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून याबाबत जाणून घेऊया। विविध मुद्द्यांवर किरण माने हे फेसबुकवर राजकीय भूमिका घेतात आणि याच कारणामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात जोरात आहे। दरम्यान किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट देखील लिहिली होती। त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, काट लो जुबान आंसुओं से गाऊंगा, गाड़ दो बीज हूं मैं पेड़ बन ही जाऊंगा। आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारे घेऊ असे संकेत किरण माने यांनी आपल्या पोस्टमधून दिले होते। दरम्यान चाहत्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ आय स्टँड विथ किरण माने हा हॅशटॅग ट्विटर आणि फेसबुकवर सुरू करण्यात आला होता। मालिकेतून बाहेर काढण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया देताना किरण माने म्हणाले की मला शूटिंग संपल्यानंतर प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला आणि म्हणाले, विलास पाटील ही भूमिका साकारणारा कलाकार आम्ही रिप्लेस करतोय, काही जण तुमच्यावर नाराज आहेत असं सांगून त्यांनी फोन ठेवला। यानंतर मला धक्काच बसला। राजकीय पोस्टचा आणि कामाचा काय संबंध? मी राजकीय भूमिका घेण्यापेक्षा विचारधारेची भूमिका घेतोय असं माने म्हणाले। जेव्हा या प्रकरणाने मोठा जोर घेतला त्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी यावर स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की किरण माने यांना राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून काढण्यात आलंय। यावर प्रतिक्रिया देताना माने यांनी असं म्हटलंय की माझं काम तर व्यवस्थित आहे आणि प्रोफेशनल आहे, मला चॅनलवर आक्षेप नाही, त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणतंय हे नक्की। एकीकडे निर्माते किरण माने यांना काढण्यामागे प्रोफेशनल कारणांचा उल्लेख तर करतंय, मात्र ही प्रोफेशनल कारणं कोणती याबाबत कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीये। त्यामुळे या प्रकरणावरील पडदा अजून कायम आहे। जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं ते देणार नाहीत तोपर्यंत यामागचं खरं कारण कळणार नाही, हेही तितकंच खरं। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा।